स्मशानभूमी बौद्ध समाजाचे लोक, तिथलचे लोक त्या ठिकाणी त्यांची काही मयत वगैरे झाली तर त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये त्यांची अंतिमविधी करण्याचे कार्यक्रम त्या जागेवर त्या ठिकाणी करत असतानाच मौजे माळसणा येथील ग्रामपंचायतने काही ठराव पास करून त्या ठिकाणी काही जिल्हा परिषद शाळेला ती जागा देण्याची त्या ठिकाणी त्यांची तयारी असतानाच या ग्रामपंचायत बौद्ध समाजाचे जे लोक आहेत त्यांच्या स्मशानभूमीच्या जागेवर जर ग्रामपंचायतनं शाळेला ती जर जागा दिली तर इथलचे लोक जर मयत जर झाले तर त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी फार अडचण येत आहे. बघूया त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया. काय सांगा, आज तुम्ही तो उपोषणाला बसला? जे स्मशानभूमीची जागा जी आहे ती बोधवाड्यामध्ये कोणालाही विश्वासात न घेता त्या जागेचा ग्रामसेवक आणि सरपंचांनी ठराव घेतलेला आहे आणि तिथे शाळा बांधतोल असे आश्वासन दिलेले आहे. आणि जर त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी 150 वर्ष झालं अंत्यविधी होत आहे, परंतु काही 4-6 महिन्यापूर्वी ग्रामसेवक आणि सरपंचांनी यांच्या परस्पर ठराव घेऊन तिथं शाळा बांधण्याचा त्यांनी ठराव मंजूर केलेला आहे. तो ठराव आम्हाला गावकऱ्यांना कुठलाही मान्य नाही आणि त्या जागेवर ग्रामपंचायतनं आणि सरपंचांनी ठराव घेऊन ती जागा जे 150 वर्षापूर्वीची आहे ती आम्हाला आमच्या ताब्यामध्ये देऊन आम्हाला त्याची 7/12ची नोंद देण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषण 1 नाही 2 नाही, हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील. आमच्या मतानं 7/12 असल्याच्या नंतर एवढा प्रस्ताव वाढतोय का वाढवायचा आहे? सरपंच आहे माझा, मी आहे सरपंचाची, जात आहे एक. म्हणजे धर्मगुरू आम्ही मानलाय, त्यानं आमचं गळ्यावर सुई ठेवून का असं समाजवादी करून का विकला, आमचा समाज विकला त्याला, हे आमचं म्हणणं आहे. असं हे नको आहे. तर आमचं म्हणणं आहे की स्मशानभूमीसाठी जे आम्ही लढतात स्मशानभूमी आमची सक्सेस वाटते. बरेच दिवसापासून आता आम्हाला तर काही कळत नाही तेवढं आमचे ते सांगतात ते 100-150 वर्षापासून आमची जागा आहे तिथे. तर परत आमच्या ग्रामपंचायतनं ठराव घेऊन तिथे जिल्हा परिषदेची शाळा बांधायची म्हणते किंवा आम्हाला त्यांनी विश्वासात न घेता ही सगळ्या प्रक्रिया त्यांनी पार केली. आपण सहकार्य काय मिळालं? शासनाकडून अजून कसं तर लेखी त्यांनी काय आम्हाला केलंच नाही, त्यांनी करूच म्हणजे फक्त त्याला जिम्मेदार कोण असेल? जिम्मेदार कोण? आता हे ग्रामपंचायतच आहे नाही सध्या. आज आमचे मायबाप तर गेले, पण आमची बी ही वय झाली 70-75ची, तरी बी त्या जागेचा आमचाच हक्क आहे. आम्हाला पहिलं नीचधंदा करायला येत होते, पुढचं नीचधंदा करायला येत होते. काय होता ते धंदा ते सांग. इकडे बोलून कुत्र मांजर ढोर वाड्या न्या म्हणत होते आम्हाला. कुठं न्या? तुमच्या ढोरफाडीत न्या. ते काहीच करू देत नव्हते. आमच्या ढोरफाडीत न्यायचं. आमचं तिथं स्मशानभूमीची जागा तिथंच आम्हाला न्या म्हणत होते, बाकी जागेवर तुम्ही नेऊ नका. तर आज आमची जागा त्यानं का गळपट केली? कशा करता केली त्यानं? हा, आमचं आज किती वर्षापासून तिथं ताबा आहे. हे बा 70-72 पासून बी आमचे चुकते काढली होती ती जागा, पण यानं आम्हाला होऊ दिली नाही. तर आता तर त्याने निहारच केलं. आमचे मायबाप काढायच्या बांधता आले. हे बा काय सांगा, काय आता अडचण काय आहे तुम्हाला? आता अडचण हे कुठं काय करावं आम्ही? आमच्या जागेवर पहिलेपासून आमची ती जागा होती, ती जागा त्यानं गळपट केल्यावर ठराव माघारीच घेतला. आमचा आपला बुधवाडा एवढा आहे, कोणाला विचारलं नाही साहेब. त्याने ठराव घेताना पंचायतने सरपंच आणि ग्रामसेवक यानं विचारावं का नाही आपला शाळा मास्तर, हा शाळा मास्तर, ते हेडमास्तर, हे बा हा ना हे करताय त्यानं हे ठराव घेऊन. आम्ही उपेक्षाला बसलो की 6 महिन्यापासून आम्ही त्याच्या मागावर लागलेले काम करीत राहिलो. सरपंचानं म्हणले तुमचं काम गोडपूर करायच्या हाती काम केलेलं आहे. आम्ही स्मशानभूमीची जागा मंजूर करून देतो म्हणून त्या ती काय सरपंचाने केलं नाही. बाकी मागून त्यांनी सरपंचानं धोकेबाज आम्हाला घोक्यात ठेवून त्यांनी ग्रामपंचायतच्या याच्या शाळेच्या नावानं नोटरी करून दिली. नोटरी करून दिली. आम्ही आता आमचा नाही झाला, आम्ही काय करणार तिथे? शाळेचा अध्यक्ष एक आहे ना, ते शाळेचा त्यानं हेडमास्टरनं त्यानं म्हणलं मला काय माहिती बा, म्हणलं गाववाल्यानं मला सांगितलं. म्हणलं मी केलं ते डायरेक्ट चर्चा झालं. मालक ते कोण होणार गावाचा?
होती त्या ठिकाणी? मुकदपनं त्यानं केले अर्ज करून घेऊन. इतक्या दिवस ती जागा तुमच्या लक्षात होती, तुमचं त्यासाठी करत अहो होता. आमच्या 10 वर्षापासून आम्ही 3 वर्षापासून त्याच्या जाग्याच्या आम्हाला आमच्या नावची करून द्या, आमच्या नावची करून द्या, सरपंचाला म्हणालो. तुम्ही अर्ज वगैरे केलते का? अर्ज करून दिले सरपंचाकडून, करून दिले तर तहसीलला दाखल केले. जिम्मेदार कोण आहे, म्हणजे कुणामुळे हा प्रकार घडला गेला? सरपंचामुळे घडले गेले. सरपंच गरम आणि सरपंच तर आपलाच आहे म्हणून असं आपला आहे समजलं. म्हणून आपल्या सरपंचानं आपलाच काटा काढून टाकला. आपल्या सरपंचानं आपलाच काटा काढला. गावाच्या लोकांकडून सहखुशीने राहिला ना आम्हाला हे करून टाकायला. आमचं काय करावं, नाही आहे आमच्या सरपंचाची. आम्ही सरपंच आपला म्हणून आपल्या गप्पी बसवतो आम्ही आजपर्यंत. आम्ही काही बोललो नाही, काही नाही. त्यानं आमचा नळीवर सुरू केली आमची सरपंचाने. काय करावं, नाही झाला आमचा. काल आज माणसं सरपंचाने 25 माणसं घरी गोळा केली. किंवा तुम्ही निघून घ्या, मी निघून घेतो म्हणलं. निघून गेले. गावावाले काय म्हणले, तुमच्याला समशान गुंडा म्हणले आम्ही 2-4-5 गुंठे जागा देतो. नाही मान्य आहे, 5 गुंठे जागा देतो. आम्ही शाळा किती जागा द्यायची, आम्ही म्हणलं 30 गुंठे जागा शाळाला देतो म्हणलं. मी म्हणलं तुम्ही कोण देणार? त्याला मग समशान गुंडा तुम्ही जागा देणार कोण? म्हणलं आम्ही मालका, तुम्ही मालका नाही, त्याचे आम्ही मालका नाही. ते सरकार देईन म्हणलं. काय देईन ते? आम्ही त्याचे मालक नाहीत म्हणलं. तुम्ही नाहीत मालक, तुम्ही आम्हाला देऊ नका, आम्ही तुम्हाला देत नाही. सरकार देईन ते देईन म्हणलं. मग ती माणसं वापस गेली पाहिजे. आजची घटना स्थळ आहे. बरं, ही जर जागा जर नाही मिळाली तुम्ही उपोषणाला बसलात, मी आम्हाला उपाशी या जागेवर जिवंत जाईन मी. बस आपलं विचार पूर्ण आहे. गावकरी या ठिकाणी बौद्ध स्मशानभूमीच्या जागेस असलेले आहेत. त्या जागेसाठी जिम्मेदार जर कोण असेल तर ग्रामपंचायतचा सरपंच आणि ग्रामसेवक हे त्या ठिकाणी निर्देशनास आलेले आहे.